आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ठरतीये ती म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातली। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजही बैठक होतीये। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याच्या अफवा आहेत, मात्र सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंत करेन अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे। येत्या 15 दिवसांमध्ये संघटनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत। दरम्यान शरद पवारांकडून संघाच्या प्रचाराचं कौतुक करण्यात आलं। विधानसभा निवडणुकीत संघाकडून करण्यात आलेल्या प्रचाराचं शरद पवार यांनी कौतुक केलं। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ठरते ती म्हणजे देशमुख हत्याकांडाच्या पडसादाची। संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज मराठा समाज मोर्चा काढणारे, आरोपींना फाशी द्या या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन केले आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, त्यामुळे या मोर्चाकडे आपलं लक्ष असेल। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी ठरतीये ती उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या स्वबळाच्या नाऱ्याची। आजही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मातोश्रीवर बैठक होतीये। मुंबई महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेणार आहेत आणि 7 जानेवारीपासून आता या बैठका सुरू आहेत। बैठकांचं सत्र हे सुरू आहे।